राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पनवेल बुरहान व कर्जत येथील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रविवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विचारविनिमय चर्चासत्रातून जाहीर करण्यात आल्या आहेत। समितीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी सदस्य राज सदावर्ते यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये ही बैठक पार पडली। त्यामध्ये पनवेल तालुका अध्यक्षपदी आनंद गायकवाड, उपाध्यक्षपदी महेश राजपूत, महासचिवपदी शरद पाटील, सचिवपदी रवींद्र पगारे, संघटकपदी प्रल्हाद गायकवाड, रोहिणी राम ठाकूर, समन्वयकपदी अण्णासाहेब आहेर, तर उरण तालुका कार्याध्यक्षपदी मान्य सुनील विश्वनाथ जोशी, संघटकपदी सुदर्शन शिंदे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून सदर नियुक्तीच्या माध्यमातून जनतेचे विविध समस्या सोडवण्यासाठी व संघटना वाढीसाठी काम करण्याबाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिल जाधव यांनी केले। उपस्थित असणारे सदस्य पदाधिकारी सर्वांचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राज सदावर्ते यांनी आभार मानले। महाराष्ट्र लोकाधिकार समितीसाठी आजही आमचा मुख्य एजेंडा संघटनेचा हाच आहे की कर्जदार कोणी म्हणजे एखादा गरीब मध्यमवर्गीय कोणी कर्ज जो व्यक्ती घेतो, मग ते कर्ज वैयक्तिक कर्ज असेल, पर्सनल लोन असेल, घरासाठी घेतलं कर्ज असेल, महाल कर्ज असेल, शैक्षणिक कर्ज असेल, कर्जाचे बरेच प्रकार आहेत। कर्ज घेतल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की ठीक आहे, माणूस गरजेपोटी कर्ज घेतो आणि परिस्थिती कधी कधी अशी होते की माणूस ते भरू शकत नाही। पण जाणून कर्ज बुडवत नाही, जाणून कर्ज कोण बुडवतात? मोठे श्रीमंत लोक मला करोडो घेतलं जातं आणि त्याला बरेच नसतात, पण गरीब मध्यम माणूस कधीच बुडवच्या अंगाने कधी कर्ज घेत नाही। पण परिस्थितीने कधी कधी नाही त्याच्यावरून त्या गोष्टी पूर्तता झाली तर मग बँकवाले किंवा फायनान्सवाले किंवा इव्हन काही वैयक्तिक सावकार वगैरे हे ज्या पद्धतीने वसुलीचे प्रकार करतात आणि मग चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करतात, जे प्रसंगी त्यांना प्रेशर करणं, कुटुंबाला मानसिक त्रास देणं किंवा बँकवाले नोटीस घरात जाऊन तुमच्या नोटीस लावणं, गस्तीची ऑर्डर करणं, तो मानहानिकारी प्रकार वाढतो त्या कुटुंबाला। आणि मग कधी कधी मग काही हळवी माणसं असतात की ह्या गोष्टी अपमान सांगू शकत नाही, मग ते लोक आत्महत्याचा मार्ग निवडतात। अशा म्हणजे अनेक प्रसंग आपल्या आसपास नेहमीच घडतात आणि कित्येक वर्ष घडतात, हे असं नाही आजच आहे। तर मग अशा आणि कर्जदार आणि कर्जदाराबरोबर विचारतो जामीनदार पण अडकला जातो, त्याचा काय दोष नसतो, तो विचार त्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी कोण जामीनदार होतो, मग त्यांना पण कायद्याच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न करतो। अशा वेळेला मग कर्जदार जामीनदारासाठी आवाज पण उठवतो, कोणच उठवतो त्यांच्यासाठी आवाज, ना कोणता राजकीय पक्ष, त्याच्यासाठी कोण काम करतं। तो विषय करंदीकर साहेब गेली कित्येक वर्ष अविरतपणे त्यांनी तो हँडल केला आहे। त्यांनी बरीचशी आंदोलनं केलेली आहेत, आपल्याकडे त्याचे फोटोज पण आहेत। बऱ्याच जणांनी न्याय मिळवून दिला आहे, बऱ्याच त्यांनी जप्ती थांबवलेल्या आहेत, बऱ्याच जणांना त्यांनी आत्महत्यापासून प्रवृत्त केलेलं आहे। खूप छान त्यांनी आत्तापर्यंत काम केलं आहे। तर त्यांचं काम होतं तर त्यांचा जेवढा परिचय तेवढं ते काम करत होतं। जसं पश्चिम महाराष्ट्र, सातारा, कर्नाटक, कोल्हापूर त्यांचं मोठं काम आहे, इकडे तुमचं नाशिक, औरंगाबाद, नागपूरला त्यांचं मोठं काम आहे, इकडे सिंधुदुर्गात एक काम आहे। मग मी आता गेल्या 1-2 महिन्यापासून आमच्या संपर्कामध्ये असताना मग मी त्याला म्हणून बघलं, साहेब चला मलाही आता तुमच्यावर कामाची इच्छा आहे, तर ते बोलले ठीक आहे या, वेलकम आहे। मग ते बोलले की की रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि तो पूर्ण ठाणा फक्त शहरमध्ये आपले म्हणजे काम चालू आहे, पण टोटल ठाणे जिल्ह्यापर्यंत असा पेंडिंग आहे, असा पूर्ण परिसरच पेंडिंग आहे। तर मग मी निर्णय घेतला, म्हटलं करूया। मग त्यात मला त्यांनी प्रदेश मग आम्ही गेल्या 7 जूनला मी सुरुवात केली।
7 जूनला मी पहिली मीटिंग वाशीला घेतली, तेव्हा मी जवळपास रायगड, नवी मुंबई, ठाणा इथून बरेच लोक आले होते आणि तिथून आम्ही पहिला सर आले होते स्वतः करंदीकर, आणि त्यांनी सगळी पार्श्वभूमी आत्तापर्यंत सगळीचा प्रवास उद्दिष्ट सगळं जाहीर केल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे तितके आलेल्या 32 जण होत्या, म्हणजे त्या 32 जणांनी निर्णय घेतला की आम्हाला काम करायला आवडेल. तेव्हा आमचाही अप्रोच वाढला की लोकांना हा विषय आवडतो आणि लोक इच्छुक आहेत समोर. मग आम्ही पुढच्याला आम्ही सदावर्ते साहेबांनी आम्ही विचार करून सदावर्ते साहेबांच्या प्रयत्नाने कर्जत आणि उरण या 2 तालुक्यामध्ये आम्ही त्या दिवशी येऊन आम्ही तिथेच सामूहिक प्रोग्राम केला. इथे कर्जतला स्पेशल प्रोग्राम केला, तिथेही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आत्ता तिसरी स्टेप म्हणजे आता वाटतं आपण कार्यकर्ता बांधूया संघटनेसाठी, कारण जोपर्यंत आपण पदं देत नाही लोकांना तोपर्यंत लोकांनाही काय करण्याचं ते कळत नाही. आता ही पदं देताना आमचा उद्देश काय आहे की सर्व लोकांनी म्हणजे पदं तुम्ही पद कोणतंही घ्या. आता आमच्या संघटनेची अपेक्षा काय, आपल्या संघटना वाढवायची लोकांना एकत्र आणायचं आहे. आणि मग कोणावरती एखादा काही प्रसंग असेल, मग तो कर्जरूपी असेल किंवा बाकी गोष्टी किंवा वैयक्तिक सुद्धा असेल, लोकाधिकार नावातच आहे की आपले अधिकार आपल्याला माहिती नाही आहे, ही माहिती करून घेणं. करंदीकर साहेबांसारखं चांगलं नेतृत्व आपल्या मागे उभं असल्यामुळे, सक्षम नेतृत्व असल्यामुळे आणि त्यांचा गेल्या 15 वर्षाचा संघटनेचा इतिहास खूप चांगला असल्यामुळे आणि त्यांनी खूप चांगली आंदोलनं केलेली आहेत आणि सक्सेसफुल केलेले आहेत. त्यामुळे म्हटलं चला आपण एकत्र येऊया. आणि इथे मेन काय, तिथे कोणताही तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, तुम्ही वैयक्तिक लोक कोणत्याही पक्षाचे असाल, आम्हाला काय घेणं नाही. तुम्ही तिला कोणत्या पक्षावर आपण काम करा, पण इथे येताना मात्र तो बॅनर इथे आणू नका. इथे आपण संघटनेमध्ये एकत्र राहूया. दुसरं, इथे जात धर्म पंथ असला कोणताही प्रकार नाही. विशिष्ट समयासाठी संघटना काढली, संघटना सगळ्यासाठी करतात. गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय कोणी जो आपल्या संघटनेमध्ये जो येईल, जो आपल्या संघटनेचा सभासद होईल, तो आपला माणूस, ते आपल्या संघटनेचा तो आपला त्याचा म्हणजे. आणि आपलं हेच काम आहे प्रत्येकाच्या कधी वेळ प्रसंगी एकमेकांना मदतीला धावून जाणं आणि सर्वांना एकत्र घेऊन चालवणं हा आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आज आपण स्पेशली कार्यकारिणी नियुक्तीसाठी आपण तिथं बसलो आहोत. तर आता पनवेलचा पण अध्यक्षपद जाहीर केलं आहे. त्याच्यानंतर केसी साहेबांच्या मतातून उरणची कार्यकारिणी त्यांनी 3-4 नावं जाहीर केली. पनवेलमध्ये आता तुम्ही आहात आणि तुम्ही जर स्वयंस्फूर्तीने चला आम्ही हे पद देऊन जबाबदारीकडे काम करतो, खूप चांगलं होईल, आम्ही शूट करू जावं. कर्जतवाल्यांनी आज जरा त्यांचं पावसामुळे येऊ शकले नाही, पण ते मला बोलले की आम्ही कार्यकारिणी बनवून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. ठीक आहे, वेलकम. ठीक आहे. ते आणि ऑलरेडी ते मीटिंग मी केली होती गेल्या वेळेला. त्यांना फक्त बोललं की तुम्ही तुमची कार्यकारिणी फक्त नियुक्त करा आणि ती जाहीर करा, जेणेकरून पुढच्या वेळेला आपण एखादा संघटनेचा प्रोग्राम लावला, ज्या प्रोग्रामला करंदीकर उपस्थित असतील, त्यावेळेला आपण एक मोठी संख्या दाखवली आणि त्याच्यानंतर मग काही 1-2 आपल्याला कोणाचे प्रश्न आता घेता आले, येऊ वाचन करू, आपण सुरुवात करू. पदनिश्चितीची बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेला आहात. त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा केल्यानंतर पनवेलमधील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. त्याचबरोबर उरणमधून काही पदाधिकाऱ्यांच्या आपण नियुक्त्या जाहीर करणार आहोत आणि कर्जतमधील काही कारणामुळे कर्जतचे पदाधिकारी येऊ शकले नाही, परंतु ते सातत्याने अनिल जाधव साहेबांच्या संपर्कात असून ते म्हणाले की आम्ही कर्जतमध्ये पदाधिकारी तुम्हाला तयार करून देतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आजच्या मिटिंगमधून आपण पदाधिकारीच्या नियुक्त्या जाहीर करत आहोत. ह्या नियुक्त्या जाहीर करत असताना आपल्यावर जी काय जबाबदारी दिली जाईल त्या जबाबदारीचं आपण योग्य तसं काम कराल आणि या संघटने वाढीसाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण पुन्हा या ठिकाणी वेळात वेळ काढून आला तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.